नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आता जाहीर झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, केंद्रीय भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। यामध्ये महाराष्ट्रातून भारती पवार यांना स्थान देण्यात आल्याचं देखील कळतंय। केंद्रीय भाजपची अत्यंत महत्त्वाची अशी ही टीम आणि नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। यामध्ये महाराष्ट्रातून कुणाकुणाला स्थान देण्यात आलं हे देखील आपल्याला पाहायचं आहे। भाजपकडून 13 नवीन उपाध्यक्षांना नियुक्त करण्यात आलेलं आहे। केंद्रीय भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आता जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये आपण पाहतोय की एकूण उपाध्यक्ष किती आहेत, तर 13 नवीन उपाध्यक्षांची घोषणा यामध्ये करण्यात आलेली आहे आणि खास करून भारती पवार यांना देखील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातून भारती पवार त्याचबरोबर विनोद तावडेंची राष्ट्रीय सरचिटणीसपदी पुनर्नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीची नवी टीम, यामध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे त्याचबरोबर भारती पवार यांना स्थान मिळालं आहे। बिलकुल, महाराष्ट्राचा जर विचार केला तर विनोद तावडे यांना स्थान मिळालेलं आहे। विनोद तावडे यापूर्वी सुद्धा महासचिव होते, परंतु आता महत्त्वाच्या ज्या पुढच्या निवडणुका आहेत, उत्तर प्रदेशच्या आहेत, पंजाबच्या आहेत, विनोद तावडे यांनी बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना महासचिव जे आहेत ते करण्यात आलेलं आहे आणि विनोद तावडे यांच्यासोबतच आणखीन एका नवीन व्यक्तीची एंट्री झालेली आहे महासचिव म्हणून, ते म्हणजे की स्मृती इराणी। स्मृती इराणी गेल्या काही महिन्यापासून नोव्हेअर होत्या, राजकारणामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह नव्हत्या। त्यांनी पुन्हा ऍक्टिव्ह क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली होती, परंतु स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यात आलेला आहे। कारण उत्तर प्रदेशच्या सुद्धा निवडणुका आहेत आणि उत्तर प्रदेशच्या या निवडणुकीमध्ये स्मृती इराणी यांचा महत्त्वाचा रोल असणार आहे। महिला वोट बँक जो आहे, तर त्या दृष्टीनं भाजपने स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा जबाबदारी दिलेली आहे। संजय भाटिया हे सुद्धा हरियाणाचे नेते आहेत, त्यांना सुद्धा इथे संधी देण्यात आलेली आहे। संजय भाटिया यांनी तिथल्या मुख्यमंत्र्यांसाठी आपली जागा सोडली होती, आपली सीट सोडली होती। मोठं नाव आहे, कर्नाल या भागामध्ये त्यांचा मोठा वोट बँक आहे, मात्र हरियाणा, पंजाब आणि दिल्लीवर त्यांचा प्रभाव आहे। संजय भाटिया यांना सुद्धा स्थान देण्यात आलेलं आहे। बिप्लब देव त्रिपुराचे, त्यांना सुद्धा स्थान देण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे भारती पवार जे की आपल्याला माहित आहे की खासदार पण होत्या, त्या आरोग्य राज्यमंत्री पण होत्या आणि आता त्यांना उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे। आदिवासी समाजातून त्या येतात आणि त्यामुळं देशभरातला जो आदिवासी समाज आहे त्यांना बांधण्याचं काम करणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच हा बदल जो आहे तो करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं। नक्कीच रामराजे, यामध्ये आपण पाहतोय की विनोद तावडे यांची पुनर्नियुक्ती राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून करण्यात आलेली आहे। विनोद तावडे यांचं काम जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र त्याचबरोबर बिहार असेल आणि अनेक निवडणुकांमध्ये विनोद तावडे यांच्यावर भाजपनं महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली होती। त्यामुळे आता विनोद तावडे यांचं स्थान हे राष्ट्रीय पातळीवर अधिक भक्कम होताना दिसतंय का? बिलकुल, कारण महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली। यापूर्वी सुद्धा बिहारची जबाबदारी होती आणि त्यानंतर आता उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा निवडणुका आहेत, त्यामुळे संघटन पातळीवर संघटनांचं नियोजन करणं, संघटनात्मक बांधणी करणं, संघटनामध्ये काम करणं, कार्यकर्त्याला चार्ज करणं, वेगवेगळ्या आयडियाज राबवणं, रणनीती आखणं, त्या सगळ्यासाठी एक ज्येष्ठ नेत्यांची आवश्यकता असते आणि त्यामुळे विनोद तावडे यांची एंट्री करण्यात आली आहे पुन्हा। पण त्या व्यतिरिक्त आणखी 2 महत्त्वाची नावं आहेत। आपण पाहतो की राम माधव यांना पण पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। राम माधव गेल्या काही दिवसापासून संघटनेमध्ये ऍक्टिव्ह नव्हते, परंतु त्या आता त्यांना पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यात आलेलं आहे। आणि वसुंधरा राजे सिंधिया राजस्थानमधून आहेत, त्यांना सुद्धा महत्त्वाचं पद देण्यात आलेलं आहे। उपाध्यक्ष पद त्यांना सुद्धा देण्यात आलेलं आहे। वसुंधरा राजे सिंधिया या केवळ राजस्थानमध्येच ऍक्टिव्ह होत्या, मात्र राष्ट्रीय स्तरावर ऍक्टिव्ह त्या नव्हत्या, सक्रिय नव्हत्या, परंतु आता वसुंधरा राजे सिंधिया यांना सुद्धा सक्रिय करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे 2 नावं जे आहेत ती अतिशय महत्त्वाची मानली जातात। नक्कीच रामराजे, तुम्ही आपल्या सोबत राहाच। तर अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजपकडून 13 नवीन उपाध्यक्षांची घोषणा करण्यात आलेली आहे। यामध्ये महाराष्ट्रातून भारती पवार यांना उपाध्यक्ष करण्यात आलेले आहे, तर विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील ही 2 मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतात। यापूर्वी भारती पवार या खासदार राहिलेल्या आहेत, त्याचबरोबर आरोग्य राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी केंद्रीय स्तरावर काम केलेलं आहे आणि आता संघटनेत देखील त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे। रामराजे, महाराष्ट्रातली ही 2 मोठी नावं, त्यामुळे महाराष्ट्रात
भारती पवार असतील किंवा विनोद तावडे असतील यांचं आता राष्ट्रीय पातळीवरचं काम जर पाहायचं झालं तर महाराष्ट्रातली ही दोन मोठी नावं भाजपसाठी किती महत्त्वाची आहेत. कारण विनोद तावडे यांचा कार्यकाळ आपण पाहिलेला आहे, यांचं काम देखील आपण पाहिलेलं आहे. मात्र भारती पवार आता संघटनेमध्ये आलेले आहेत. यापूर्वी त्यांनी आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे, मात्र संघटनेत आता त्यांचं काम कसं असणं गरजेचं आहे. पवार यांचं काम जे आहे ते यापूर्वी मंत्रालयामध्ये सुद्धा चांगलं काम होतं, कारण आरोग्य राज्यमंत्री त्या होत्या. आणि आपल्याला जर माहित असेल तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची जेव्हा रामराजे, मी थोडंसं थांबवतोय. स्वतः भारती पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भारतीजी, आपलं स्वागत आणि सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. राष्ट्रीय उपाध्यक्षपदी तुमची निवड करण्यात आलेली आहे. कसं पाहता या निवडीकडे? खूप खूप आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. मी आपल्या माध्यमातून नक्कीच माझ्या देशवासियांच्या सेवेसाठी नेहमीच आम्हाला आग्रह करणारे आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय अमित भाई शाह आणि आमचे अध्यक्ष आदरणीय नितीन नवीनजी यांनी जी संधी दिली आहे आणि खरं म्हणाल तर एक महिला म्हणून काम करत असताना आम्हाला कायम मार्गदर्शन केलं. आणि आज परत एकदा मी राज्यात सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करते आहे. आणि आज मला राष्ट्रीय उपाध्यक्ष पद म्हणजे मला असं वाटतं की एका साध्या सामान्य घरातल्या कार्यकर्तीला कधीच एवढी मोठी माझी अपेक्षा नव्हती, पण आज एवढं मोठं संघटनेमध्ये काम करण्याचा मला जो त्यांनी एक बळ दिलं, एक संधी दिली, मी खूप मनपूर्वक आभार मानते. आणि माझ्या देशातल्या या सर्वांची सेवा करण्यासाठी परत एक संधी मिळाली, एक महिला म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून, जी नागरिक विकसित भारतासाठी काम करेल, हा परत एकदा एक माझ्या भारतीय जनता पक्षाचा एक संदेश म्हणून मी काम करेन. नक्कीच भारतीताई, आमचे दिल्लीतील प्रतिनिधी रामराजे शिंदे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामराजे, भारतीताई आपल्यासोबत आहेत. ताई, ज्या पद्धतीनं आता अचानक पुन्हा एकदा तुमची एंट्री झालेली आहे, तुम्ही मंत्री होता तेव्हा आम्ही तुमचं कामकाज पाहिलेलं आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही द्रौपदी मुर्मू यांच्या सोबत सदैव असायचात, परंतु आता जो पुढे येणारा काळ आहे, मग त्याच्यामध्ये पंजाबच्या निवडणुका आहेत, उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, अनेक ठिकाणच्या निवडणुका आहेत, त्या महत्वाच्या असणार आहेत भाजपसाठी. इथे महिला वोट बँक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे, तर तिथे आपली भूमिका जो आहे किंवा रणनीती म्हणा किंवा तिथे केस लागणार आहे असं वाटत नाही का? आणि मला असं वाटतं की आपण बरोबर म्हणालात राम, की नेहमी काम करत असताना कुठेतरी काहीतरी वशिला म्हणा, एक लॉबिंग केली जाते, पण इथे मात्र भारतीय जनता पक्षाचं हे वेगळेपण आहे की इथे नेहमीच काम करणाऱ्याला संधी दिली जाते. आणि हे संधी मला जसं आपलं आरोग्याच्या कोविडच्या काळात आरोग्य मंत्रालय बघण्यातनं दिलेली संधी असेल, किंवा जसं तुम्ही उल्लेख केला महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जी एक संधी मिळाली होती, खूप शिकायला मिळालं. तर मला असं वाटतं की आम्हाला ट्रेनिंग असेल, शिकणं असेल, इतर राज्यांचे प्रवास असतील, संघटनात्मक प्रवास असतील, आणि राज्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वेगवेगळे राज्यांमध्ये विधानसभा, लोकसभा या माध्यमातून काम करायला जी संघटनेकडनं जबाबदारी मिळते ती खूप वेगळी असते. एक जबाबदारीने तिथे जाऊन कार्यकर्त्यांकडून काम करून घेणं असेल, किंवा तिथल्या भागाचा विशेष असा अभ्यास करून आपल्याला तिथे काय मदत होईल, हा सगळ्याच विचार करता. आणि जे नारी शक्ती वंदन अधिनियम आहे, महिलांनी पुढे येणं किती गरजेचं आहे हे नेहमी आदरणीय पंतप्रधानांनी अधोरेखित केलंय. तर मला असं वाटतं की आज आमची जी निवड झाली आहे त्या माध्यमातून मी परत खरंच खूप मनपूर्वक अभिनंदन माझ्या नेत्यांचंही करते आणि आभारही मानते. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचं सुद्धा मला कायम वेळोवेळी सपोर्ट मिळत असतो, तुमचे खूप मनपूर्वक आभार. नक्कीच भारतीताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आभार आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. मुंबईच्या प्रीती गांधी यांना सोशल मीडियाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी पियुष गोयल यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. रामराजे, मी तुमच्याकडे येतोय. पियुष गोयल, त्याचबरोबर विनोद तावडे आणि प्रीती गांधी आणि भारती पवार, महाराष्ट्रातली ही चार नावं आता केंद्रीय पातळीवर भाजपच्या संघटनेमध्ये काम करताना आपल्याला दिसतील. बिलकुल, हा महत्वाचा बदल आहे पियुष गोयल यांच्या संदर्भात की त्यांना कोषाध्यक्ष करण्यात आलेला आहे. आणि या वेळेस आता जी टीम आहे तर त्या टीम मध्ये आपण जर पाहिलं तर जसं की भारती पवार असेल किंवा स्मृती इराणी असेल, जे जेनझी आहेत किंवा महिला आहेत, तर त्यांच्या
त्यांच्यामध्ये वेगवेगळा समाज जरी असेल, आदिवासी असेल, जनजी असेल किंवा महिला असेल, तर त्यामध्ये या दोन्ही महत्वाच्या महिला नेत्यांची क्रेज जी आहे ती आपल्याला दिसून येते. त्यामुळं एक प्रकारे अभिनय या क्षेत्रामधल्या पण स्मृती इराणी आहेत, त्याच्यामुळे त्यांना जनजी असेल किंवा आताच्या तरुणाईशी कनेक्ट होणं हे शक्य असणार आहे. त्यामुळं आणि उत्तर प्रदेशामध्ये आव्हान असणार आहे अखिलेश यादव यांचं आणि पंजाबमध्ये सुद्धा आव्हान असणार आहे केजरीवाल यांचं. तर त्यामुळं आताची जी आंदोलनं झाली किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं होतं ती दिमागी नक्सली, मग असं जर दिमागी नक्सली जे आहेत तर ते जर आव्हान असेल तर याचा अर्थ आहे की युवकांशी जास्तीत जास्त जुळणं हे गरजेचं आहे आणि त्यांना त्या माध्यमातून त्यांची भाषा समजणारा, त्यांची भाषा ओळखणारा जो आहे असे नेते लीडर जे आहेत ते संघटनेमध्ये असणं गरजेचं आहे. तर म्हणूनच हा जो बदल दिसतोय तो त्याच गोष्टीच्या संदर्भात संदेश जे आहे ते दाखवत आहेत. 2029 पर्यंत ही टीम आहे, कारण 29ला जर निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर अशा प्रकारचे बदल जे आहेत ते करावे लागणार आहेत आणि तसे बदल आता होताना आपल्याला दिसून येतात. आता याच्यानंतरचा पुढचा टप्पा काय असणार आहे? आता संघटन झालेलं आहे, आता कॅबिनेट विस्तार, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुद्धा असे चेहरे, तरुण चेहरे द्यावे लागणार आहेत आणि वेगवेगळ्या समाजाचं सुद्धा प्रतिनिधित्व करणारे सुद्धा चेहरे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता इथून पुढचं लक्ष असणार आहे की कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो नेमका कधी होतो. नक्कीच रामराजे, धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्यासाठी.